हाय हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत. मस्तच असणार आहे. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप पाऊस आहे, बापरे. काय अवघड परिस्थिती झाली आहे 4 दिवसामध्ये. इतका पाऊस नको नको झालं आहे. काय त्या आळंदीच्या पुलावरून सगळं पाणी चाललं आहे. चाकणला तसंच परिस्थिती झाली आहे. नाशिक हायवे रोडला तसंच परिस्थिती झाली आहे. खूप अवघड झाले. काहीच हे नाही आहे. शाळेला पण सुट्टी आहे. इतका पाऊस, जिथं पाऊस पाहिजे तिथं पाऊस पडत नाही आणि नको त्या ठिकाणी एवढा मोठा पाऊस येते. काय आता अवघड आहे सगळं. वारकऱ्यांना सगळ्यांना आळंदीमध्ये येऊ नका असं आवाहन केलेलं आहे शासनाने. आप बिचारे थंडीमध्ये इतके काय करणार, नावीलाज आहे शेवटी. तर चला मग इकडे मी काय करते बघू शकताय. मला इकडं बॅग शिवायचे 4 ऑर्डर आलेली आहे. 4 बॅग शिवून द्यायचे आहेत आणि सेम साईजचे असेच. तर ही आहे बघा, रुंदी आहे हिची 13 इंच आणि लांबी आहे 26 इंच. तर अशा प्रकारे बॅग शिवते की जेणेकरून आपल्याला म्हणजे ऑफिसला, स्कूलमध्ये घेऊन जाण्यासाठी, कुठं प्रवासामध्ये आपल्याला पाण्याची बॉटल, टिफिन डब्बा, बरंच साहित्य त्याच्यामध्ये बसते. असं छानपैकी दोन पॉकेटचे आहे, वरतून एक आणि मेन एक. झिप लावायची वरच्या साईडने एक आणि साईडला एक पॉकेट. अशा प्रकारे एकदम छान पर्स आहे. कॉटनचा कपडा आहे, मधून रबर सीट लावलेला आहे, त्यामधून पण अस्तर कॉटनचाच आहे आणि एकदम वॉशेबल आहे. एकदम छान. आवडली तुम्हाला बॅग तर लाईक करा, कमेंट करा आणि जेणेकरून माझ्या व्हिडिओ नवीन आहेत त्याच्यामुळे बेल आयकॉन पण प्रेस करा. कशी वाटली बॅग कमेंट करून सांगा. तर ही चारी बाजूनं मी काय करते, मध्ये रबर शीट टाकलेला आहे, अस्तरचा कपडा लावले. आता ही चारी बाजूनं मी ह्याला स्टिच करून घेते. मग वरच्या साईडनं 4 इंचावर कट करून तिथे झिप लावून घेते. मग मधून आणखीन एक वेळेस अस्तर लावायचं, चारी बाजूनं स्टिच करायचं, मग बेल्ट लावून घ्यायचं, मग परत एकदा झिप लावायची, मग परत स्टिच करायचं. हे बघू शकता, अशा प्रकारे चारी बाजूनं स्टिच करते. सेम साईज आहे का नाही, बरोबर एक्स्ट्राचा जो भाग असेल तो मी कट करून टाकते. कारण आपल्याला न शिवते वेळेस थोडा तरी खालीवर इकडे तिकडे होतच असते. त्यामुळे मी जे कपडा थोडासा वाटलं की लगेच ते कट करून टाकते आणि बरोबर साईज करून घेते. त्यामुळे एवढा कपडा वरती झाला त्याच्यामुळे मी ते कट करून टाकते लगेच. आता वरच्या बाजूनं 4 इंचाला कट करून घेते, कारण समोरच्या बाजूला पॉकेट करायचं आपल्याला, त्यामुळे झिप लावायची आहे. त्यामुळे तिथं पण स्टिच करून घ्यायचं. बघू शकता, अशा प्रकारे मेन फॅब्रिक ठेवायचं आणि त्याच्यावर उलटी बाजूनं झिप लावायची आणि वरून स्टिच करायचं, खालून पण स्टिच करायचं, जेणेकरून आपली शिलाई एकदम छान आली पाहिजे. स्टिच केल्यानंतर एकदम टीप आपली व्यवस्थित दिसली पाहिजे, त्यामुळे आपण डबल स्टिच करायचं. फिनिशिंग एकदम मस्त येते, त्याच्यामुळे बॅगला लुक एकदम छान वाटते. हे बघू शकताय कशा प्रकारे आली.
सेम बाजूला वरतून पण तसंच कपडा लावून घ्यायचा. दोन्ही बाजूनं पण आपलं स्टिच करणे झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे झिप लावलेली आहे. एकदम फिनिशिंग छान, एकदम मस्त आणि एकदम वॉशेबल आहे. त्यामुळे काहीच नाही, आपण पावसात भिजलं तरी पण आपण धुवून वापरू शकते. हे मधून अस्तरचा कपडा लावायचा जेणेकरून आपलं पाकिट काही सामान बाहेर पडू नये. त्यामुळे मधल्या बाजूनं एक तशाच प्रकारचं अस्तर घेतलेलं आहे कॉटनचंच. इकडे मी लगेच बेल्टसाठी कपडा घेतलेला आहे 24 इंच. लांबी आणि रुंदी आहे 4 इंच. मध्ये मी स्पंज टाकलेला आहे फोल्डिंगसाठी, एकदम छान येते म्हणून. तुम्ही तसंच पण टाकू शकता, तसं काही नाही, जसं वाटलं तुम्हाला तसं. तर अशा प्रकारे एकदम छानपैकी आपली बॅग शिवून मस्त झालेली आहे. बघू शकता इकडे रेडी. बेल्ट वगैरे कसं लावलेलं आहे बघा. आवडली तर लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.